तर आज आम्ही तुमच्या म्हणजे कमेंटचे उत्तर देणार आहे, कारण की लई दिवसापासून तुम्ही पण कमेंट करीत होते आम्हाला. आणि कालच्या पण ब्लॉगला म्हणजे कमेंट होती की ताई तुम्ही वायली राहणार आहे का घरभरणी झाल्याच्या नंतर. खरंच जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजरडे हा युट्यूब चॅनल वर. तर बघा आता एकदम म्हणजे निवांत बसलेलो आहे. तर संध्याकाळचीच वेळ आहे, पण मग लागायचं होतं स्वयंपाकाला. पण आता लई दिवसापासून म्हणजे ताईंच्या दादांच्या कमेंट येते की आम्हाला म्हणजे आता भरपूर कमेंट येते आहे की आता आम्ही त्या कमेंटचे उत्तर देणार तुम्हाला. आणि आता खर तर ब्लॉग म्हणजे झाल्या सण महिना तसा घरभरणीचा त्याचे ब्लॉग चालू झाले. कारण आता आपल्या घरभरणीची तारीख पण म्हणजे फिक्स झाली, त्याच्यामुळे मग आणि आपल्याला देवगडच्या बाबांनी तारीख दिलेली आहे, कारण देवगडचे बाबा पण आपल्या घरी येणार आहे. हा सगळ्यात मोठा म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि सगळ्यांसाठी. तर मग म्हणलं चला मस्त अशी आपली घरभरणी तर होणारच आहे, त्याच्यामुळे आमचं सगळं म्हणजे कसं आता सगळी तयारी चालू आहे जोरदार. तर मग रोजचे जे ब्लॉग चालू आहे आमचे, तर त्या ब्लॉगला किंवा त्या व्हिडिओला सगळ्या ताईंच्या किंवा काही दादांचे कमेंट येतात. तर की जेव्हा म्हणजे समजा तुम्ही आता तिकडे जाणार नवीन घरी तर वेगळे राहणार आहे की म्हणजे असं येऊ राहिल्या, तर आम्हाला त्याच म्हणजे त्या कमेंटला उत्तर द्यायची आज. तर म्हणजे भरपूर दिवसापासून जेव्हापासून आम्ही ब्लॉग चालू केले आणि आता जसं नवीन घराचं काम पूर्ण झालं होतं तेव्हापासून म्हणजे भरपूर जणांचे कमेंट येतात की आम्हाला ताई तुम्ही तिकडे नवीन घरी गेल्याच्या नंतर वायली निघणार आहे किंवा मग तुम्ही जावा वायली राहणार आहे का असं. आणि खरं म्हणून सांगायला जरा गेलं ना, नवीन घराचे 2 पोरचे, त्याच्यामुळे मग सगळ्यांना वाटत असं की आपल्या नवीन घराची घरभरणी झाल्याच्या नंतर म्हणजे आम्ही वाईल निघणार आहे. तर असं तर कसं राहतं की जेव्हा म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा तुम्ही म्हणजे अगोदरचे जे ब्लॉग बघितले तेव्हा तर समजा शंभू आमचा छोटा होता तेव्हापासून आम्ही व्हिडिओ चालू केले. तर झाल्यास 3 वर्ष म्हणजे 2-2.5 वर्ष झाले तेव्हापासून. आणि तेव्हापासून तर तुम्ही ब्लॉग मध्ये हेच घर बघता आमचं जुनं. तर अगोदर फक्त पाठीमागच्या ज्या स्लॅबच्या 2 रूम होत्या आणि तेव्हा ते घर इतकं म्हणजे 2005 ला काम म्हणजे हे घर बांधलेलं. तर आपण ते तेव्हा लहान लहान असेल तेव्हाच हे घर आहे. आणि मग त्याच्यामुळे तेच आहे, तेव्हा हे घर इतकं छान वाटत असेल कारण स्लॅबचे घर किंवा कलर दिले इतके भारी वाटायचे. म्हणजे जास्त स्लॅबचे घर नव्हते ना ग, त्याच्यामुळं तर त्याच्यामुळे ते इतके छान वाटत होते. आणि त्याच्यानंतर मग माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग सगळा पसारा आता किती नाही म्हणलं तर फर्निचर ते राहतं भांडे, मग ते कमी पडायला लागलं. मग आम्ही समोरच्या ज्या 2 रूम आहे त्या बांधल्या आणि पत्रेच टाकलेले होते. तर त्यालाच फरची सगळं व्यवस्थित करून घेतलं, दरवाजे आणि खिडक्या ते एकदम मस्त. तर ते पण नंतर म्हणजे कसं आहे किती जरी मोठं घर असलं तरी ते कमीच पडत राहतं. तर म्हणजे कसं राहतं जे आपल्या आता इथं 4 रूम आहे, पण मग सगळ्यात मेन आमचं लग्न व्हायच्या आधीच म्हणजे आमचं 2022 ला लग्न झालं आणि 2022 मध्येच आपल्या घराचं काम सुरू केलेलं आहे. तुमच्या म्हणजे लग्नाच्या टायमाला चौकट लेवल घर आलं हा चौकट लेवल येईल नवरात्र मध्ये चालू केलं घराचं काम आणि आमचं लग्न मे मध्ये झालं होतं. अगोदर आहे का म्हणजे मंदिराचं काम दिलेलं होतं. मग मंदिराचं काम दिलं आणि त्याच्यानंतरच मग आपल्या घराचे म्हणजे ते पण दिलं. आणि कसं आता नंतर मग कविताचं पण लग्न म्हणजे आता त्या वर्षी झालं आणि मग किती जरी मोठं घर असलं तरी पण कमीच पडते सगळ्यांनाच माहितीये. तर त्याच्यामुळे मग पप्पांनी असं ठरवलं की आता इथं कसं आहे हा म्हणजे जिथं आम्ही राहतो का ते थोडं खाली असं म्हणजे इथं पाण्याच्या बाजूला तर थोडं खाली. आणि तिथून जेव्हा आपण रोडवरून येतो का आता आपलं कसं आहे शेतीची कामं जास्त राहते, कांदे राहते, कापूस राहतो. तर मग कसं गाड्या ते यायला इकडे जास्त म्हणजे पावसाळ्यात दिवसात जास्त अडचण यायची. तर मग त्याच्यामुळे मग सगळ्यांचं म्हणणं झालं की मग मंदिर तिथं बांधलेलं होतं आणि मग घर पण जर आपण तिथं घेतलं त्या वावरात तर सगळ्यांच्या म्हणजे एकदम भारी वाटण आणि उतार म्हणजे तिकडं. तर मग त्याच्यामुळे मग पप्पांनी असं ठरवलं की आपण घर पण तिकडच घेऊ, म्हणजे आपला जे प्लॅन आहे तो पण तिकडच घेऊ. आणि कसं राहतं आता 2 मुलं म्हणल्यावर अलग अलग म्हणजे ते सगळ्यांना तसं वाटतं, पण मग एक छान बी वाटतं आणि म्हणून मग ते 2 पोर्च आणि अलग अलग म्हणजे फक्त. तर बघा आमच्या घराचं काम म्हणजे भरपूर दिवसापासून चाललेलं होतं आणि जेव्हा म्हणजे आमच्या घराचं प्लास्टर झालं किंवा कलर झाला तेव्हाच आम्हाला म्हणजे कमेंट आलेल्या त्या की ताई तुम्ही वायली राहणार आहे का, म्हणजे तुमचे 2 पोरचे. आणि पोरचेवरून तर लगेच कळतं की आपलं कोणतं पण घर जरा बघितलं गेलं ना तर घरवरून लगेच कळतं चला भाऊ आता इथं 2 मुलांची सोय आणि आता म्हणजे घरभरणी झाल्याच्या नंतर वायली निघते काय असंच राहतं सगळ्यांचं म्हणणं. पण मग आता आमचं तसं काही म्हणणं नाहीये. आणि सगळ्यात मेन आता प्लॅन मध्ये पण म्हणजे जसं प्लॅन होता तसं प्लॅन काढला, करूनच तसं गेलो होतो. आणि लई दिवसापासून चाललं की आता घरभरणीची तारीख पण भेटत नव्हती तर भेटली. आणि 2022 म्हणजे तेव्हापासून आम्ही घराचं काम चालू केलं
आणि आता 2026 चालू आहे. तर मग 2-4 वर्ष म्हणजे आता काम काय ते थोडं म्हणजे लहान नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर ते काम पण भरपूर मोठं होतं, त्याच्यामुळं कामाला पण टाइम लागला. आणि सगळ्यांची मेहनत बघून तर तुम्ही म्हणजे आता कमेंट वरून तुम्हाला कळतच असेल, कारण तुम्ही जितक्या छान छान कमेंट करत होत्या एवढं भारी घर झालं आणि तुमच्या मेहनतीचं फळ आहे हे सगळ्या ताईंच्या कमेंट होत्या, तर ते बघून पण आम्हाला खरंच छान वाटत होतं. आणि खरंच ताई आम्ही म्हणजे त्या मेहनतीचं आमचं फळ आहे आणि आज आमचं एवढं मोठं घर म्हणजे उभं राहिलंय, तर आम्हाला पण तो खूप आनंद आहे. पण सगळ्यात मेन कसं राहतं, सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं तर एवढं घर व्हायला बी काही टाइम नाही लागत. तर ते आम्ही म्हणजे सगळ्यात मेन आम्ही करून दाखवलं. तर आज आम्ही तुमच्या म्हणजे कमेंटचे उत्तर देणार आहे, कारण की लई दिवसापासून तुम्ही पण कमेंट करीत होते आम्हाला. आणि कालच्या पण ब्लॉगला म्हणजे कमेंट होती की ताई तुम्ही वायली राहणार आहे का घरभरणी झाल्याच्या नंतर. खरंच म्हणजे आम्हाला कमेंटला उत्तर द्यायचं नव्हतं, कारण की आमची पण इच्छा नव्हती, पण मग तुमच्या लई कमेंट आल्याच्या नंतर म्हणलं चला आता एक ब्लॉग मध्ये आपण सांगूच की आमचं घरभरणी झाल्याच्या नंतर नियोजन काय म्हणून. कारण की सगळेजण म्हणते आता की ताई तुम्ही घरभरणी झाल्याच्या नंतर वायली निघणार आहे का. नाही ताई, नाही दादा, आम्हाला म्हणजे वायली निघायचंच नाही शेवटपर्यंत. आणि कसं एकत्र परिवार आणि एकत्र कुटुंब असलं ना एकदम म्हणजे आनंदाचं असतं. आणि बघा ना तुम्हीच म्हणजे आम्हाला मागच्या ब्लॉगला छान छान कमेंट करीत होते की असंच हसत खेळत राहा, एकदम आनंदाचं राहतं. आणि आता आम्ही इथून पुढं पण असंच राहणार ताई. आणि सगळ्यात मेन एकत्र कुटुंब तर सुखी राहतं. तर ते तुम्ही म्हणजे प्रत्येकाच्या मधून आमच्या ब्लॉग मधून तर बघतातच. आणि सगळ्यात मेन व्यवस्थित किंवा समजून उमजून जर राहील ना तर एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत कुटुंब टिकतं पण. आणि आम्ही हे तुम्हाला म्हणजे पुढं तुम्ही आता आमचे जे आता daily लोक vlog तर आहे, दाखवलंच, मग पण आता आणि इथून पुढं पण तुम्हाला दाखवणारच आहे की आम्ही कसं राहतो म्हणून. चला आता म्हणजे आपलं फिक्स झालं की आता म्हणजे आम्हाला वायली पण निघायचं आणि सगळ्या ताईंच्या कमेंटला उत्तर पण दिलं. तर आता आपल्या घरभरणीची म्हणजे तारीख आता जवळ आली, 10-12 दिवस राहिले आणि आमची तयारी पण एकदम धूमधडाक्यात चालू आहे. आता तुम्ही म्हणजे पाठीमागची पण ब्लॉग बघितलेच, आम्ही तयारीला लागलेलोच आहे. तर आता तारीख तर तुम्हाला माहिती झालेली आहे आपल्या घरभरणीची 3 तारीख आहे पुढच्या महिन्यातली. तर सगळ्यांनी म्हणजे ताईंच्या कमेंट पण होत्या की आम्हाला पण घरभरणीला बोलवा. तर आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना म्हणजे घरभरणीला बोलावणारच आहे. आणि आता म्हणजे काही जास्त दिवस नाही राहिले, त्याच्यामुळे आता सांगून ठेवतो आता तुम्हाला की सगळेजण घरभरणीला या, हे का नाही. हा, तर सगळ्यांना म्हणजे जेव्हा आपल्या बाबांनी तारीख दिलेली होती तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं ऍडव्हान्स मध्ये हा की तुम्ही आमच्या घरभरणीला नक्की या. आणि काल पण एका ताईंनी कमेंट केलेली आहे की ताई आम्हाला घरभरणीला बोला. तर सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून आतापासूनच आमंत्रण की आमच्या घरभरणीला नक्की या. सगळेजण या, कारण खूप छान छान कमेंट करतात आणि तुम्ही जर आहे तर आम्हाला जास्त आनंद होईल. तर आतापर्यंत म्हणजे तुम्ही जे ब्लॉग बघितले ते आपल्या जुन्या घरचे होते. म्हणजे आपण जुन्या घरी आता 8-10 दिवसात आपण तिकडे जाणारच आहे नवीन घरी. आणि ते ब्लॉग तर तुम्हाला म्हणजे आता बघायलाच भेटणार आहे. जसे इथं तुम्ही आम्हाला सगळ्यांनी प्रतिसाद दिला, व्हिडिओला रिस्पॉन्स दिला, छान छान कमेंट करत होते, तसे तिथं पण द्या, आम्हाला म्हणजे खूप जास्त आनंद होईल, है का नाही. हा, तर सगळ्यांचं म्हणजे आमची तर इच्छाच होती की लवकरच नवीन घरी जायचं, पण आपल्या युट्यूब फॅमिलीची पण इच्छा होती की ताई तुम्ही कधी जाणार नवीन घरी, कधी जाणार आहे. आणि आता तो दिवस पण लवकरच आता 10-12 दिवसात आपली पूर्ण होणार आहे. तर चला आता तुम्ही पुढचे ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आता घरभरणीचेच ब्लॉग राहतील तर ते म्हणजे बघायला विसरूच नका. आणि घरभरणीला म्हणजे याच तुम्ही सगळे. म्हणजे आपले आता 3 तारखेला पूजा म्हणजे बाबा येणार आहे. आणि खरं म्हणजे 1 तारखेपासूनच आपली नवचंडीची म्हणजे पूजा चालू होणार आहे. आणि कसं देवगडची बाबा येणार आहे स्वामी. तर सगळ्यात मेन कसं आहे, आता नवचंडीची म्हणजे 3 दिवसांची पूजा आहे आपली वास्तुशांतीची 1 तारखेपासून. तर मग आपले 3 तारखेला बाबा येणार आहे प्रकाशानंदगिरीजी महाराज. तर त्याच्यामुळे आणि त्यांचा सगळ्यात मेन सकाळी 10 वाजता प्रवचनाचा कार्यक्रम आहे आपल्या घरी इथं मळ्यातच. 1 तास प्रवचन करणार आहे. 10 वाजताच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी सकाळी लवकरच या म्हणजे. तर आम्ही तुमच्या कमेंटला उत्तर पण दिलं आणि आमचं उत्तर तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.